आपण सध्या श्रोत्यांनो नव्या करारातील एक महत्वाचे पत्र इब्री लोकास पत्र याचा अभ्यास करीत आहोत. या पत्रातून आपण ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वाचा व त्याच्या अनन्यसाधारण अद्वितीय अशा व्यक्तिमत्व व कार्याचा अभ्यास करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपण पाहिले की येशू ख्रिस्त हा एक प्रसिद्ध लोकप्रिय असा धर्म संस्थापक नसून तो खुद्द परात्पर देवाच्या गौरवाचे तेज, त्याचे प्रतिरूप आहे. तो परमपित्याच्या तत्वाचा आहे. त्याने मानवाच्या पापांची शुद्धी केली. यापुढे इब्री लोकास पत्र पहिला अध्याय 3 वचनात असे म्हटलेले आहे की तो म्हणजे ख्रिस्त, ऊर्ध्वलोकी राजाधिराज, जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला. 3 वचनाच्या शेवटच्या भागाचा अभ्यास आपण आता करीत आहोत. प्रभू येशू पुनरुत्थित झाल्यानंतर पित्याच्या उजवीकडे बसला. येशू ख्रिस्त बसला आहे याचा अर्थ असा नाही की तो थकल्यामुळे बसला आहे किंवा तो आता काहीच करीत नाही. तर तो उजवीकडे बसला आहे याचा अर्थ असा की त्याने आपले उद्धार कार्य संपविले आहे, म्हणून तो बसला आहे. देवाने निर्मितीचे काम संपविल्यावर 7व्या दिवशी विसावा घेतला. तो थकला होता म्हणून त्याने विसावा घेतला असे नाही, तर त्याचे निर्मितीचे कार्य संपल्यामुळे त्याने विसावा घेतला. जॉन वेस्ली या प्रसिद्ध उपदेशकाने म्हटल्याप्रमाणे, जेव्हा देवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा ती त्याने प्रयत्न म्हणून अर्धवट केली नाही. त्याने ती निर्मिती पूर्ण झाली म्हणून विसावा घेतला, कारण आणखी काही करावयाचे बाकी राहिले नाही. ख्रिस्ताने उद्धार कार्य पूर्ण केले म्हणून तो बसला. आज त्या उद्धार कार्यात तुम्हाला काडी इतकीही भर घालण्याची गरज नाही. त्याने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी उद्धार कार्य पूर्ण केले आणि आम्ही आता ख्रिस्तामध्ये पूर्ण आहोत. कलसेकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 या वचनांमध्ये प्रेषित पौल लिहितो. कलसेकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक, त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. श्रोत्यानो, जे आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत त्या आम्हाला ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या गेले आहे. आम्हाला त्या प्रियामध्ये अर्थात ख्रिस्तामध्ये स्वीकारण्यात आले आहे. याची दुसरी बाजू म्हणजे ख्रिस्ताची सध्याची सेवा आहे. एका लेखकाने हीच गोष्ट लक्षात ठेवून म्हटले असावे, गौरवामध्ये एक माणूस आहे, परंतु मंडळीने ते दृश्य गमावले आहे. प्रभू येशू आमचे तारण व्हावे यासाठी मरण पावला. आमचे तारण टिकून राहावे याकरिता तो तेथे ऊर्ध्वलोकी जगत आहे. त्याची सेवा मध्यस्थीची आहे, पाळकीय सेवा आहे. त्याच्या लोकांना शिस्त लावण्याची त्याची सेवा आहे. आता तो जरी देवाच्या उजवीकडे बसलेला आहे तरीही त्याला त्याच्या स्वतःच्या लोकांविषयी आस्था आहे आणि तो आमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रिय श्रोत्यानो, तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्हाला दयेची गरज आहे काय? तुम्हाला मदतीची गरज आहे काय? तुम्हाला सुज्ञतेची गरज आहे काय? तुमची गरज कोणतीही असो, तिच्यासाठी तुम्ही त्याच्याकडे का जात नाही? जर तुम्ही त्याला तुमच्यासाठी प्रभू पित्याजवळ मध्यस्थी करायला सांगितले, तर तो त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार ती मध्यस्थी करेल, तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे. देवाच्या हेतूविरुद्ध त्याला काही कराव्यास लावणे म्हणजे प्रार्थना नव्हे. प्रार्थना म्हणजे तुम्ही व मी देवाच्या योजनेत सहभागी होणे आहे. ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो आमच्याकरिता सतत मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्ताची सध्याची सेवा हीच आहे व इब्री लोकास पत्र यातून ही वास्तवता आमच्या समोर सादर करण्यात आली आहे. येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि आज तो तुमची व माझी मदत करू शकतो. आजही तो तुमच्या व माझ्यासाठी परमपित्याजवळ मध्यस्थी करीत आहे. वयाच्या 16व्या वर्षी मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचे जीवन दिले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी ख्रिस्ताच्या जिवंतपणाचा अनुभव घेतलेला आहे. आता मला जागृत दैवत व जिवंत ख्रिस्त यांच्यातला फरक स्पष्ट समजला आहे. त्याची पवित्र समक्षता अनुभवणे, कठीण परिस्थितीत त्याचे सहाय्य मिळणे, पेच प्रसंगाच्या वेळेस त्याची सुज्ञता लाभणे, हे सर्व अनुभव माझ्या दैनंदिन जीवनाचे एक अविभाज्य अंग झाले आहे. आणि देवाच्या प्रत्येक विश्वासणाऱ्या कन्येचा, पुत्राचा हाच अनुभव आहे. हा अनुभव एक सापेक्ष अनुभव नाही,
तर ते एक त्रिकालाबाधित सत्य आहे. ते या जगातल्या पिढ्यानपिढ्यांनी युगानुयुगे अनुभवलेले, कधीही न बदलणारे सत्य आहे. येशूच्या जिवंत असण्याचा अनुभव जर तुमच्या ख्रिस्ती जीवनात नसेल, तर तुमचे ख्रिस्ती जीवन मृतवत आहे. असे म्हणून समाधान मानू नका श्रोत्यानो, की तुमच्या प्रार्थनांची उत्तरे तुम्हाला मिळतात म्हणून ख्रिस्ताच्या जिवंतपणाचा अनुभव तुम्हाला आहे. तुमचे व त्याचे नाते जिवंत आहे काय? असा माझा प्रश्न आहे. तुमच्या वर्तनातून, तुमच्या जीवनातून ख्रिस्ताचे जीवन प्रगट होते काय? तुम्ही त्याला आपला प्रिय मित्र या नावाने ओळखता काय? तो तुमचे दुःख पाहून दुःखी होत आहे, या सुंदर अनुभवाचे तुम्ही वाटेकरी आहात काय? रस्त्यावरच्या एखाद्या घाणेरड्या, रडक्या, शेंबड्या, एकाकी लहान मुलाकडे पाहून तुमच्या हृदयात कधी प्रीतीचा उमाळा येऊन तुम्ही कधी ख्रिस्ताची अशांसाठीची प्रीती अनुभवली आहे काय? ख्रिस्त जिवंत आहे. तो असा आमच्यामध्ये वावरतो आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो सर्वव्यापी असल्याने एकाच वेळेस आमच्याजवळ असणे व सर्वशक्तिमान पित्याजवळ असणे त्याला शक्य आहे हे विसरू नका. तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे. लक्षात घ्या की उजवीकडची जागा ही सन्मानाची जागा आहे. विशेष अशा हक्काची जागा आहे. ज्या येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर अपमान करण्यात आला होता, ज्याला आम्हा मानवाकरिता लज्जास्पद मरण पत्करावे लागले, त्याच येशू ख्रिस्ताला आता फार विशेष सन्मानाची जागा प्रभू परमेश्वराने दिलेली आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना दासाचे रूप धारण केले. त्याने वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण सोसण्या इतकी लीनता दाखवली. म्हणून फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 या वचनांमध्ये परमेश्वराचे पवित्र वचन आम्हाला सांगते. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचने. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. तो सर्व शक्तिमान देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हे सत्य स्वीकारणे किंवा नाकारणे तुमच्या या जीवनाची व मृत्यूनंतरच्या जीवनाची दिशा ठरविणारे आहे. आता आपण इब्री लोकास पत्र 1 अध्याय आणि 4 वचन वाचूया. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 4 वचन. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. येशू ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. जुन्या करारातील काळात इस्रायलांसाठी देवदूतांची सेवा महत्वाची होती. स्तोत्रसंहिता 68 अध्याय 17 वचन, प्रेषितांची कृत्ये 5 अध्याय 53 वचन, गलतीकरास पत्र 3 अध्याय 19 या वचनानुसार देवदूतांच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आले. मंडपाच्या पडद्याच्या कलाकुसरीमध्ये करूप काढण्यात आले आणि दयासनाकरिता सोन्याचे करूप तयार करण्यात आले. आपण पाहिले की यशायाला सराफ दूताचा दृष्टांत झाला. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की ख्रिस्ताच्या मंडळीला या पृथ्वीवरून काढून घेण्यात आल्यानंतर देवाच्या न्यायाच्या कार्यात देवदूत सेवा किंवा काम करणार आहेत. पवित्र शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर मगी यांचे म्हणणे असे आहे की देवदूतांची सेवा मंडळीकरिता नाही. कोणी यावर असे विचारेल की तर मग परिचारक दूतांची सेवा कोणाकरिता आहे? आम्हाला परिचारक दूतांची गरज आहे. यावर डॉक्टर मगी असे म्हणतात की जर तुम्ही देवाचे पुत्र किंवा कन्या आहात तर देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो आणि तो त्रैक्य देवातील एक आहे. जर तो तुमच्यामध्ये वस्ती करतो तर तुम्हाला परिचारक दूतांची गरज काय आहे? ते असे तुमच्यासाठी काय करू शकतात की जे पवित्र आत्मा करू शकत नाही? म्हणून डॉक्टर मगींचे म्हणणे असे की देवदूतांची सेवा अजिबातच मंडळीशी संबंधित नाही. मंडळीच्या सुरुवातीच्या काळात काही कलाकारांना देवदूतांची चित्रे काढायला आवडत असत, म्हणून देवदूतांची सेवा मंडळीशी संबंधित आहे अशी कल्पना प्रचलित झाली असे डॉक्टर मगींचे म्हणणे आहे. परंतु आम्ही आमचे लक्ष देवदूतांपेक्षा अधिक आमच्या जिवंत उद्धारकावर केंद्रित करायला हवे, आमच्या तारणाऱ्यावर केंद्रित करायला हवे.
आम्ही देवदूतांच्या द्वारे प्रभू पित्याकडे जाऊ शकत नाही, परंतु जो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे, ज्याने आमच्यासाठी देवाजवळ जाण्याची वाट निर्माण केली, त्याच्याद्वारे आम्ही प्रभू पित्याकडे जाऊ शकतो. आमच्या अशक्तपणात आम्हाला हातभार लावण्यासाठी, आमची मदत करण्यासाठी, आमचे मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आला आहे. आम्हाला येशू ख्रिस्त हा मध्यस्थ देण्यात आला आहे. त्यांच्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित करायला हवे. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 4 वचनामध्ये आम्ही वाचले की तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. देवदूत या शब्दाचा अर्थ देवाचा निरोप्या एवढाच होतो. देवदूत प्रभू येशूची उपासना करतात. ते निर्मित जीव प्राणी आहेत. ख्रिस्त त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इब्री लोकासपत्र याच्या 1 अध्यायातील 5व्या वचनापासून पुढे जुन्या करारातील अनेक अवतरणांची जणू मालिकाच देण्यात आली आहे. एकूण 7 अवतरणे आहेत. त्यातील 6 स्तोत्र संहितेतील आहेत. स्तोत्रांमध्ये येशू ख्रिस्ताविषयी पुष्कळ काही सांगण्यात आले आहे. ही अवतरणे या लेखकाने ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व स्पष्ट करण्यासाठी वापरली आहेत. 1 अध्याय 5वं वचन वाचूया. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल. या वचनाचा पहिला भाग, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, हे वचन स्तोत्रसंहिता 2 अध्याय आणि 7व्या वचनाचे अवतरण आहे. प्रेषित पौलाने त्याच्या अंत्योखिया येथील भाषणामध्ये हे अवतरण वापरले. परंतु त्या भाषणामध्ये पौलाने सांगितले की या वचनाचा संदर्भ बेथलेमातील ख्रिस्ताचा जन्म हा नाही, तर त्याचे पुनरुत्थान हा संदर्भ आहे. ख्रिस्ताला पुनरुत्थित केले गेले म्हणजे त्याला मृतांमधून परत आणण्यात आले. म्हणून या जगाच्या पापांकरिता एकच व्यक्ती मरण पत्करू शकली आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त. देवदूत माणसाचे तारण करू शकत नाहीत. कोणी दूत माणसाचे तारण करू शकत नाही. फक्त ख्रिस्त माणूस बनू शकला आणि पापाचे प्रायश्चित मरण पत्करू शकला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की पापाचे वेतन मरण आहे. ख्रिस्ताला आपले रक्त त्या प्रायश्चिताकरिता सांडवावे लागले, कारण रक्त सांडल्याशिवाय पापाची खंडणी भरून दिली जाऊ शकत नव्हती. त्याने ती खंडणी तुमच्या व माझ्याकरिता भरून दिली आणि त्याने ते वधस्तंभावरचे क्रूर मरण स्वीकारल्यानंतर त्याला मरणातून पुन्हा उठवल्या गेले. कारण तो पुत्र आहे, त्याला मरणातून जन्म दिला गेला. आपण वाचले श्रोत्यानो की मी त्याचा पिता असा होईन आणि तो माझा पुत्र असा होईल. हे वचन शमूएलाच्या 2ऱ्या पुस्तकातील अवतरण आहे. जेव्हा देवाने दाविदाशी करार केला, तेव्हा देवाने त्याला हे अभिवचन दिले. शमूएलाचे 2रे पुस्तक 7वा अध्याय 12 ते 14 या वचनांमधून आपण वाचतो. शमूएलाचे 2रे पुस्तक 7वा अध्याय 12 ते 14 वचने. तुझे दिवस पुरे झालेत आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. मी त्याचे राजासन कायमचे स्थापिन. मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल. हेच वचन इब्री लोकासपत्र 1 अध्याय 5व्या वचनात वापरले आहे. स्पष्ट आहे की ते दाविदाचा पुत्र शल्मोन याच्या संदर्भात नाही, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहे. त्यानेच ते वचन पूर्णत्वास नेले. आता 6वं वचन पहा काय सांगतं. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 6वं वचन. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणितो, तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. श्रोत्यानो, देवदूत तर केवळ निरोपे आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त पुत्र आहे. ते उपासना करणारे आहेत, पण ज्याची उपासना ते करतात तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. हे अवतरण स्तोत्रसंहिता 97 अध्याय 7व्या वचनाचे आहे. ख्रिस्ताला गौरव व सन्मान देणे, देवाच्या आज्ञेनुसार देणे हा विशेष सन्मान आहे आणि देवदूतांचे हे काम आहे की त्यांनी ख्रिस्ताला स्तुतीद्वारे उंचवावे. इब्री लोकासपत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनात आपण वाचतो. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करीतो. हे अवतरण स्तोत्रसंहिता 104 याच्या 4थ्या वचनाचे आहे. दूत हे देवाची उपासना करणारे, त्याची सेवा करणारे आहेत. हा दूत व देवातला फरक लक्षात घ्या.
आपण आत्ता वाचलेल्या वचनात दूत व देवाचा पुत्र ख्रिस्त यांच्यामधील भिन्नता पाहिली. त्यावरूनच ख्रिस्ताचे दूतांवरील श्रेष्ठत्व स्पष्ट होते. देवदूत हे या वचनानुसार देवाच्या हेतूनुसार वायू व अग्निज्वाला यांच्यासारखी सेवा करणारे आहेत. परंतु ख्रिस्त हा पुत्र आहे. त्याचे व्यक्तित्व हे सार्वकालिक स्वरूपाचे, कधीही न बदलणारे आहे. त्याला पुत्र या नावाने संबोधण्यात आले आहे. हे नाव त्याच्या पृथ्वीवरील कार्याच्या सन्मानार्थच केवळ नाही, तर पुत्र हे त्याचे नाव देवपित्याशी असलेले त्याचे नाते प्रगट करते. ते नातेही सार्वकालिक स्वरूपाचे आहे. ख्रिस्त येशू हा देवाचा पुत्र आहे, तर दूत हे देवाची सेवा करणारे, त्याची उपासना करणारे दूत आहेत. जुन्या करारात देवदूतांच्या सेवेचा बराच उल्लेख आहे. या देवदूतांसमोर ख्रिस्ताचे कार्य कमी लेखण्याचा धोका यहुदी विश्वासणाऱ्यांसमोर होता. म्हणून या वचनात ख्रिस्ताचे देवदूतांवरील श्रेष्ठत्व व त्याचे सार्वकालिक स्वरूप यावर लेखकाने भर दिलेला आहे. श्रोत्यानो, या संदर्भात आणखी एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला हवी, ती ही की आम्ही मानव कधीही देवदूत होऊ शकत नाही. देवाने दृश्य व अदृश्य अशी निर्मिती केली. उदाहरणार्थ, अणू दृश्य नाहीत, परंतु अणूची ऊर्जा बनते हे आम्हाला ठाऊक आहे. प्रभू येशूने म्हटले, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. या राहण्याच्या ज्या जागा आहेत तेथे हे दूत राहतात. देवाने वनस्पती, प्राणी, मानव आणि आत्मे निर्माण केले. काही निर्मिती मानवापेक्षा कनिष्ठ आहे व काही निर्मिती मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्हा मानवांची निर्मिती प्राण्यांपासूनही झाली नाही आणि आम्ही देवदूतही बनू शकत नाही. आंगिलॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ दूत असा होतो आणि दूत हा मानवी किंवा दैवी दूत असू शकतो. मानवापेक्षा श्रेष्ठ अशी काही निर्मिती आहे. त्यांना स्वर्गाचे सैन्य असे म्हटलेले आहे. याचा अर्थ त्यांची संख्या फार मोठी आहे. देवाच्या योजनेमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. तरीही ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 8 आणि 9 वचने आता मी आपणाकरिता वाचत आहे. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. ही वचने 45व्या स्तोत्रातील 6 व 7 या वचनाची अवतरणे आहेत. हे स्तोत्र दाविदाने, जो न्यायीपणाने राज्य करणारा त्याच्या घराण्यात येणार होता, त्याच्याविषयी लिहिले आहे. पृथ्वीवर न्यायाने राज्य करण्याचा अधिकार देवाने आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दिला आहे, देवदूतांना नाही. इब्री लोकासपत्र याच्या 1 अध्यायाच्या सुरुवातीपासून आपण पाहिले की देव ख्रिस्ताद्वारे बोलला. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि त्याचे शुद्धीकरणाचे किंवा मानवाच्या उद्धाराचे कार्य पूर्ण झाले आहे. तो सार्वभौम आहे. हे आम्हाला खात्रीलायक पद्धतीने सांगण्यात आले आहे. तो केवळ देवाचा संदेष्टा नाही, तो केवळ एक याजक नाही, तर तो राज्य करणारा राजाही आहे. ख्रिस्ताचे जे सत्य आहे ते सार्वकालिक स्वरूपाचे आहे. त्याचे राजासन सार्वकालिक आहे आणि त्याचा राजदंड न्यायपणाचा राजदंड आहे. त्याच्यावर जो हर्षरूपी तेलाचा अभिषेक करण्यात आला आहे, तो त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी देवाचा जो विशेष आनंद आहे तो व्यक्त करणार आहे. ख्रिस्ताने जे उद्धाराचे कार्य कौशल्याने पूर्ण केले, त्याविषयीच्या हर्षाचा तो अभिषेक आहे. या सर्व बाबतीत ख्रिस्त निश्चितच त्याच्या सोबत्यांपेक्षा फार श्रेष्ठ आहे. जरी वधस्तंभ पेलण्याची तयारी करण्यासाठी देवदूतांनी त्याला सहाय्य केले, तरी त्याने एकट्याने तो वधस्तंभ पेलला. त्याने एकट्याने आमची पापे वाहिली. त्याने आमच्या तारणासाठी मरण सोसले आणि आपल्या पुनरुत्थानात त्याने मरणावर विजय प्राप्त केला. याद्वारे त्याने आपले राज्य प्रस्थापित केले आणि म्हणून तो आमच्या श्रद्धेसाठी, आमच्या उपासनेसाठी, आमच्या स्तुतीसाठी पात्र असा परमेश्वर आहे. श्रोत्यानो, असा सर्वश्रेष्ठ ख्रिस्त आमचा तारक आहे. म्हणून त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याला आपले समर्पण करणे हेच आमच्या हिताचे आहे. कदाचित आजपर्यंत आपण बरेचदा देवाचे वचन ऐकले आहे, परंतु अद्यापही आपण आपल्या हृदयाला, अंतकरणाला कठोर ठेवले आहे. काय तुम्ही त्याला आपला तारक म्हणून ओळखले आहे?
नसेल तर आपली पापे पदरी घ्या. विश्वासाने त्याच्या जवळ या. त्याच्या उद्धार कार्याला स्वीकारून त्याच्याजवळ पापक्षमा मागा. तो तुम्हाला पापक्षमा देईल आणि आपल्या राज्यामध्ये तुम्हाला घेईल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.